त्यांमध्ये कोणतं सगळ्यात चांगलं लागतं म्हणजे तुम्हाला कधी एटीएम तर नसतं असं म्हणजे पास्ता सारखं चित्र लिहिलेलं आहे. मी असं ऐकलेलं की ज्या चिप्स मध्ये जास्त हवा असते ना ते क्रंची असतात म्हणजे ज्या पॅकेट मध्ये जास्त हवा असते ते. तर बघूया क्रंची निघतात का. समोसे आणले मी आता जस्ट बाहेरून आली आहे आणि पाऊस पडायला लागला म्हणजे मी दुकानावरून आली आणि पाऊस पडायला लागला. बरं माझं श्रद्धा कपूर सारखं नशीब नाही बाहेर गेल्यावर पाऊस. पण मी घरात आली आणि पाऊस पडायला लागला त्याच्यामुळे मी अजिबात भिजली नाही. फक्त घामाने माझी केस भिजली तिथे. जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. आज आपण फूड रिव्ह्यू करणार आहोत परत एकदा. परत एकदा फूड रिव्ह्यू करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपलं बजेट फक्त 20 रुपयाचं होतं. 20 रुपयाचं. तर आपल्या सोबत इथे आहे मुनीचं A to Z. CDEFG. आता दुसरे आपले SS लॉटरी मध्ये इनसाइड गिफ्ट आहे तर ते सुद्धा बघूया आपण आहे का खरंच इनसाइड गिफ्ट. पैसा होगा. खटाखट ATM नक्की बनवताना त्याने खटाखट ATM मधून आवाज ऐकला असेल तेव्हा त्याने असं खाली लिहिलं खटाखट ATM. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. एक्स्ट्रा मस्ती इन 5 पीस. ओके बघूया काय मस्ती निघते. आणि आपलं शेवटचा आखरी कंटेस्टंट आहे परत पंजिमी यांचा ब्रेकफास्टचा पास्ता. ह्याच्यामध्ये पास्ता आहे तर बघूया खरं त्याच्यामध्ये पास्ता तर नसणार पण त्याचा टेस्ट करतं का. तर आपण हे जे एवढे सगळे नमकीन एवढे सगळे म्हणजे जे 4 आणले आहेत हे जे 4 आपण कुरकुरे आणले आहेत या सगळ्यांमध्ये कोणतं सगळ्यात चांगलं लागतं म्हणजे तुम्हाला कधी हे दिसले तर तुम्ही खाऊ शकता. आणि फक्त 5 रुपयाचे म्हणजे स्वस्त आहे सगळे घेऊ शकतात. तर चला आपण ह्याचा रिव्ह्यू करूया की कसं लागतं. ओके चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे ATM कार्डवाल्या चिप्स साठी कारण की मी कधीच खाल्लं नाहीये. तर चला आपण बघूया हे कसं लागतं. कैची घेऊया. प्रोफेशनल बनायचं तर कैची पाहिजे. त्यात पहिला आपण ATM कुरकुरे फोडणार आहोत. बघूया खरोखर याच्यामध्ये ATM तर नसणार. त्याच्यामध्ये नळ्या निघाल्या मला वाटतं नाही तर नळीच्या आकाराचे कुरकुरे निघाले. तर पाकिट दिसायला त्या लोकांनी अट्रॅक्टिव्ह बनवलंय पण टेस्ट अजिबात चांगला तर हे नका खाऊ. इकडे बनवणार आहोत आपण ABCDEFG. लेट्स गो. त्याच्यामध्ये ना अल्फाबेट आहे बघा असे व्हाईट कलरचे. माझ्या नावाचं A आहे का बघतो. 2000 years later. हा बघा माझ्या नावाचा A भेटला. A to Z मध्ये एकच नसणार त्यांनी पहिलाच A लिहिलाय ना. मग P4 पोपट झालाय. नेक्स्ट बोलूया पास्ता. पंजुमुनी. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है ये तोतला है. पंजुमुनीचा पास्ता आहे हा. असं म्हणजे पास्ता सारखं चित्र लिहिलेलं आहे. मी असं ऐकलेलं की ज्या चिप्स मध्ये जास्त हवा असते ना ते क्रंची असतात म्हणजे ज्या पॅकेट मध्ये जास्त हवा असते ते. तर बघूया क्रंची निघतात का. त्याचं काहीच चांगलं नाही लागत आहे काहीच. ह्याच्यामध्ये एवढी हवा होती तरी सुद्धा हे क्रंची नाहीये फक्त मसालेदार आहे. ह्या दोघांमध्ये तर चव पण नव्हती आणि ह्याच्यामध्ये ना अजिबातच म्हणजे नुसता मसाला टाकलाय असं तिखट मसाला. त्या तिखट मसाल्याला पण चव नाहीये. एकदम बेकार आहे. एकदम बेकार. सगळ्यात बेकार वर्स्ट निघाले सगळ्यात वर्स्ट.
तर आपण आता या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आलेलो आहोत. आपलं हे जे शेवटचं कंटेस्टंट आहे लॉटरी चिप्स, ह्यांनी दावा केला की फ्री मध्ये गिफ्ट इनसाइड आहे आणि हे नमकीन आहे असं लिहिलंय पाकिटवर. हे सुद्धा 5 रुपयाला आहे. आपले हे सगळे जे आपण आयटम ट्राय केले ना, ते सगळे हे वाले सुद्धा ते सगळं 5 रुपयाला आहे. म्हणून वाटतं तेवढं खराब आहे, पण ना मी हे पहिलं सुद्धा ट्राय केलं तेव्हा एवढं खराब नव्हतं. तर आता लास्ट तुम्ही आपल्या लॉटरी मधून आहे याच्यामध्ये गिफ्ट सुद्धा भेटणार आहे. तर हे कुरकुरीत आहेत का? सगळ्यांचा क्रंच येतो पण आतमध्ये गेल्यावर पूर्ण चिंगम 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 आहे आतमध्ये, पूर्ण चिंगम. ह्याला सुद्धा परत एकदा चव नाहीये. पण याच्यामध्ये गिफ्ट मला काय भेटलंय, अजून एक खाण्याची गोष्ट. याच्यामध्ये इनसाइड द गिफ्ट म्हणून मला एक चॉकलेटच दिलं त्या लोकांनी, ऑरेंज फ्लेवर. ते खाऊन बघूया. देव वाह क्या एक्टिंग कर रहा है. ही बघा ऑरेंज कलरची गोळी आहे, चांगली आहे. हे सगळं खाल्लंय, हे सगळं बेकार आहे. 5 रुपयाला काहीच घेऊ नका. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणले समोसे आणले. मला हे समोसे खायचे होते कारण की ना त्यांनी त्यांच्या दुकानावर काय लिहिलंय माहितीये का, बिहारी बनारस के समोसे. तो बनारस के समोसे कधी खाल्ले नाही आपण आणि काय माहिती कधी जाणं बनारसला. तर त्यांनी बघा असा मस्त कांदा पण दिलाय, कांदा मिरची एकदम असं पॅकेजिंग पण त्यांचं खूप छान आहे. आणि अशी सुंदर पार्लेजीवर मुलगी असते तशी मुलगी आहे याच्यावर. हाँ ये कर लो पहले. आणि त्यांनी चटण्या पण दिल्यात, लाल आणि हिरवी चटणी. समजा समोसा टेस्ट करूया. लेट्स गो. तर आपण आता एखादा समोसा तोडूया. वाव काय मस्त दिसतोय. हिरव्या चटणीमध्ये डिप करूया. ओके. आणि लाल चटणीमध्ये डिप करूया. मी कधीच समोसा बरोबर कांदा नाही खाल्ला. तिथे देत असतील काय माहिती बनारस मध्ये. एक नंबर. सगळ्या 5-5 वाले चिप्स आल्यानंतर मला निराश करून टाकलं. पण या बनारसच्या समोशाने मला अजिबात निराश नाही केलाय. तर मग असा होता आपला आजचा व्हिडिओ. समोशाने माझं आजचं पोट भरले. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. I am not agree with your analysis. I am not agree with your information. This absolutely misguided information to you. From where you have picked up this type of garbage, I do not know.